सामना पाहण्यासाठी आलेले आहेत त्यांना विनंती करतो आपण इथं स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आता मात्र सामना सुरुवात होते. पहिली चढाई, बोनीची चढाई, आरंभीची चढाई. श्री गणेशा करतोय चढाईची धुरा. ज्याच्या खांद्यावर असा हा चढाई पट्टू रोहन पाडे 3 नंबरची जर्सी परिधान केलेला. एक घणाघाती हल्ला पाहायला मिळेल, त्याला प्रत्युत्तर यज्ञेश गावण. हा सामना सुद्धा तुम्हाला आनंद देईल. जो सामना तुम्ही पाहिला जहानमान उचेडे विरुद्ध पांडवादेवी रायवाडी, जसा सामना 5-5 रेड कडे गेला त्याच ताकदीचा हा सुद्धा सामना पाहायला मिळेल. चढाई करेल स्मित म्हात्रे. आताच श्रीराम कमलपाडा येथे झालेल्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सुडकुली येथे सुद्धा सर्वोत्कृष्ट खेळाडू या खेळाडूची सुद्धा आज हॅट्रिक होऊ शकेल. 24 तारीख सर्वोत्कृष्ट खेळाडू, 25 तारीख सर्वोत्कृष्ट खेळाडूंनी प्रथम क्रमांक. आज देखील संधी असेल लगातारचे 3 दिवस आणि 3ही दिवशी बक्षीस पात्र होण्याची या ठिकाणी संधी मिळाली आहे. अर्थातच जय हनुमान उच्चडे संघाला, परंतु जयेश गावण सारख्या बादला जर आपण थांबवलं तर मात्र निश्चितच आपण सेमीफायनल मध्ये दाखल व्हाल. अनस्टॉपेबल जयेश पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलाय 3 गुण, 4 गुण, 5 गुण, वारंवार मल्टिपल पॉइंट्स रेड त्याच्या माध्यमातून होत होत्या. प्रत्युत्तर देखील तितकंच कडवं आता मात्र आपल्याला बघायला मिळेल रोहन पाटीलच्या माध्यमातून. याने देखील काल एका चढाईमध्ये 6 गुण मिळवले होते, परंतु निशांत म्हात्रे एकदा की समोरून उभा ठाकला की मग मात्र सुटका नसते. जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. निशांत म्हात्रे, तिकडे स्वयंभू भासे संघाचा आशिष मोरे. हे खेळाडू पाहिलं ना, सनी भगत जाग्यावर खेळाडूला हो की चूक करू देत नाही असे खेळाडू आहेत. त्या वादळी खेळी करतायत आणि त्यांना साथ देतायत. ते त्यांचे टीम वर्क अर्थातच सवंगडी. तर पेटतील मशाली, विसतील मशाली, सूर्य कधी विझणार नाही. हॅलो चिक, राकेशजी ठाकूर आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय राकेशजी ठाकूर आपण या ठिकाणी वैभव साजेकर आपल्याला विशेष आमंत्रण देऊन बोलवत आहेत. हो काय चढाई करतोय, रसिक मनावर अधिराज्य गाजवतोय जयेश गावण. इशारा हातवर करून देतो जवा पंच, तुपानी धावतोय सरपंच. असा वेग ज्याच्या पायात जयेश गावण मैदानात ऑनलाईन आहे. अनेक जण म्हणतात की जयेश पूर्णपणे बिघडलाय, परंतु जयेश म्हणतोय की सॉफ्टवेअर अपडेट झालाय. या सॉफ्टवेअरला आता मात्र हॅक करणं कठीण जाईल. धेरण संघाला 2-1 लोणाचा बोजा पडू शकेल अशी प्रयत्न. आणि 1 गुण. हो लाईनमॅन तैनात आहे, बसू नका लाईनमॅन, उभं राहावं लागेल. काय टेन्शन घेऊ नका, लेट पण थेट कमाल. काही क्षणातच गारद केलंय, अजून खातं खोललंय नाही ते धेरण संघानं. हो हो हो, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण, पुन्हा फलक बघितला तर कॅल्क्युलेशन आता मात्र वाढतोय. कोणता 4था संघ आपली हजेरी लावतोय, डंका लावतो. पुन्हा एकदा चढाई करेल. मोठं आव्हान एकमेकाला संघ आहे. अनेकांनी भविष्यवाणी फक्त कबड्डी ग्रुपला केलेली आहे, परंतु बघूया आज विजयाचा शंखनाद कोण करेल. गुल्लाल उधळायचंय तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. स्मित म्हात्रेचाच वापर केला जातोय वारंवार, जो सर्वोत्कृष्ट खेळाडूवर ठाण मारून बसलाय. लक्ष सर्वांचं लागलं या सामन्यावर. आता मात्र हल्ला गावर. रोशन म्हात्रे संघ प्रशिक्षक
सुजित म्हात्रे हा सुद्धा संदर्भ आता मात्र त्याच पद्धतीचा खेळ मोठमोठे गार गेले गंमत मध्ये अशी ही चढाई तुम्ही पाहत्यात उडवतो गुल्लाल भडक कबड्डीचा नाद आहे र एकदम कडक असा हा कबड्डीचा नाद ज्याला लागला ना 7 जन्म गेले तरी सुटणार नाही हो भयानक नाद आहे नाद केला पण वाया नाही गेला स्मित म्हात्रे काही दिवसांना राष्ट्रीय प्रश्न होईल भरपूर जण खेळाडू मैदानाची शपथ घेत असतात परंतु खोट बोलायचं नाही मैदानावर मात्र प्रामाणिक राहा हो ही वादली यश 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 संपादन करते गजर 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 टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या दीपेश पाटीलला सुद्धा आनंद झालाय मिळेल संधी मिळेल आघाडीत आहे अनेका गावडे आपण या ठिकाणी येऊन त्यांच्या आजीचा सत्कार करायचा आहे आजीने खरोखर आपण सुद्धा आजी उपस्थित राहायला या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलेली आहात हे गावाचं धन आहे मित्रांनो आज आपल्या गावात आपले ज्येष्ठ व्यक्तिमत्व राहत असतात पूर्ण गाव ज्यांच्या नावाने ओळख जयेश पाटीलने 3 गुण प्राप्त केले सर जयेश गावण ने जर 3 गुण प्राप्त केले तर निर्णय पाटील सत्यनारायण नवेगाव संघाचा पाठीराखा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन आहे बघा ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक जण आपणास खेळ पाहतात आणि शुभेच्छा देत आहेत गुणफलक झालाय 18 वाट पाहतोय दीपेश पाटील की गुणसंख्या 25 कधी होते होईल आनंद तुला सुद्धा मिळेल 55 किलोचा हा बिबट्या यशस्वी अनेक मैदान त्यांनी गाजवले आतापर्यंत त्याच्या नावावर एका चढाईत 2 गुण आहेत फोकस करू पुन्हा एकदा यज्ञेश गावणकडे मैदानाकडे जाऊया भुचकुल्यात पडलाय तुझे हनुमान धेरण परंतु धेरण संघ आपण जर पाहिलं तर अनेक मैदान आपण गाजवले आपण लगातार 2 वेळा बक्षिसास पात्र अर्थात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलंय काय होऊ शकतोय अरे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडण्याची दानत आपल्यामध्ये हे विसरू नका दुसरा पुकार सेकंड कॉल सेमीफायनलचा होणारा पहिला सामना मरीदेवी धेरण विरुद्ध गावदेवी कोहिरे आपण तयारीत राहायचं आपल्याकरता हा सेकंड कॉल असेल मरीदेवी धेरण विरुद्ध गावदेवी कोहिरे आपण तयारीत राहा चढाईकरता रोहन पाटील 6-1 समीकरण असेल धन्यवाद नितेश पाटील सर पाटणेश्वर गावचे सुपुत्र ते सुद्धा हे सामना पाहत आहेत आणि लाईव्ह सामना पाहत आहेत तुमचं सुद्धा स्वागत आमचं कौतुक करताय खेळून वळते मैदानाकडे जयेश गावण पुन्हा एकदा चढाईचा धारदार आक्रमक करतोय आज खरोखर आक्रमण चढवलंय आज जी भविष्यवाणी झाली ती रायगडला सुद्धा पाहू द्या दीपेश पाटील अनेक मैदानावर त्याच्या पालख्या उचलल्या गेल्या आहेत परंतु आजचं मैदान सुद्धा गाजवेल सुजित पाटील यांना विनंती करते की संधी द्या नवीन खेळाडूंना अशीच किरण आहे रसिकांना पाहू द्या खेळ होईल चुरशीचा नाद नाद कबड्डीचा पाहायला मिळतोय दीपेश साठी ऑफर आले समीर म्हात्रे यांच्याकडून बघा अनेक जण लाईव्ह ला जोडले गेले एका चढाईत 2 गुण प्राप्त केले तर 500 रुपयाचं पारितोषिक काय धाक आहे वापर केला जाईल परंतु जय हनुमान धेरण
हा सुद्धा घाती हल्ला चढवू शकेल. सुमेध पाटील आहे. मनोज मेंगाल वादळी केल्यात. मनोज मेंगाल मैदानाच्या बाहेर झालाय. यशाकडे वाटचाल करतोय. ज्या संघांना उपांत्य फेरीच्या लढतीसाठी पुकार दिलाय त्यांना विनंती, आपण जयत तयार राहायचंय. हा सामना आपण पाहताय उपांत्य, परंतु क्वार्टर म्हटलं की बरं वाटतं. भल्या भल्यांच्या भुया उंचावता जेव्हा क्वार्टर म्हटलं जात. अर्थातच ही क्वार्टर फायनलची शेवटची लढत. आज निर्व्यसनी सुद्धा 90 मारणार अशी परिस्थिती मैदानात. प्रत्येकाला आनंद झालाय. काय आयोजन केलेलं आहात. जय हनुमान क्रीडा मंडळ म्हणाली रसिक मनावर आहात तुम्ही. अधिराज्य गाजवलेला आहात. प्रत्येक आयोजन हे रेखीव शिस्तबद्ध आणि बघावं आणि बघतच राहावं. श्रीकांत भोईर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी अजयजी साजेकर, भरपूर नावं आहेत. आणि खरोखर तुमची मी ज्यावेळी निमंत्रण पत्रिका पाहिली आणि सन्माननीय अविनाशजी जाधव साहेब एवढं मोठं नेतृत्व आज आपल्या सुधागड तालुक्यात याच्यासारखं भाग्य काय. खरोखर ज्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेला हातभार लावला त्यांचं सर्वांचं आभारी आहोत. किती मिनिटं बाकी. सन्माननीय विकासजी पाटील साहेब, शिवशंभो पाटणेश्वर संघाचे संघ प्रशिक्षक, एक जबरदस्त आणि दानशूर व्यक्तिमत्व यांच्याकडून जयेश गावण याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ही खरोखर खेळाडूंना एक ऊर्जा निर्माण होते या बक्षिसामुळे. धन्यवाद विकासजी पाटील साहेब, एक दानशूर व्यक्तिमत्व. धन्यवाद साहेब. Now the third and final call, Maridevi Theran versus Gaudevi Kohere. Please come on the ground. आपल्याकरिता तिसरा व अंतिम पुकार असेल आपल्या मैदानाच्या जिंकण्याचा. पण शेवटपर्यंत दीपेश पाटीलला काय संधी मिळाली नाही. कारण गुणफलक 21-25 वर गेल्यावर त्याचा वापर केला जातो. एवढा भारी खेळाडू आहे. धन्यवाद.